नमस्कार, सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा वडा आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणीची रेसिपी बघणार आहोत। तर रेसिपी अगदी सोपी आहे। अगोदर आपण चटणी बनवणार आहोत आणि नंतर आपल्याला वडा बनवायचा आहे। तर चला आपण चटणी बनवून घेऊया। तर चटणी बनवण्यासाठी मी ते अर्धा वाटी सुकं खोबरे घेतले, याच्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घेतले, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, भाजलेले शेंगदाणे आहे ते, चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा साखर घालायची। याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून मी एकदम मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेतली। याच्यामध्येच आपली बारीक पेस्ट बनवून झाल्यानंतर याच्यामध्येच आपल्याला दही घालून घ्यायचे। तर मी इथे अर्धी वाटी दही घालून परत मिक्सरमध्ये फिरवून घेतली। तर इथे आपली चटणी तयार झाली आणि आता हा साबुदाणा जो आहे तो मी 5 तास भिजवलेला आहे। त्याच्यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहेत। ते बटाटे पण मी उकडून घेतले। तर 250 ग्रॅम साबुदाणा आहे, त्याच्यासाठी 200 ग्रॅम आपल्याला बटाटे लागणार आहेत। याच्यासाठी आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट लागणार आहे। तर मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घेतली। तर हे आपला साबुदाणा मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे आणि जे आपले बटाटे उकडलेले होते ना ते पण आपण याच्यामध्ये स्मॅश करून घेणार आहोत। तर आपले बटाटे चांगले शिजलेले आहेत म्हणून मला काही किसायची गरज लागली नाही, म्हणून मी सगळे हाताने स्मॅश करून घेतले। बटाटा आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे चांगला शिजला जातो। तर हे असा बटाटा मी स्मॅश करून घेतला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। तर 1 ते 1.5 चमचा मला मीठ लागलं, तर तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। आणि आपण जे हिरवी मिरचीची पेस्ट बनवली होती ते पण मी घालून घेते। याच्यामध्येच आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे। लिंबाने खूप छान टेस्ट येते म्हणून आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे अर्धं। याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित एकत्र हाताने मिक्स करून घ्यायचे। हे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे पीठ आता वड्यांचं। तर आता मी कढई गॅसवरती गरम करून घेतली, याच्यामध्ये तेल घालून घेतले आणि तेल तुम्ही कुठले खाता त्याच्यावरती आम्ही शेंगदाण्याचं तेल वापरले मी। आणि तेल आपलं गरम होते तोपर्यंत मी हातावरती असे वडे बनवून घेते। वड्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी ते मीडियम साईजचे वडे बनवले। साधारण लिंबाच्या आकार एवढाच गोळा घेतलेला होता आणि त्याचेच मी आपले असे वडे बनवून घेते। हे जास्त प्रेस करायचे नाही, जास्त प्रेस केले तर आपले जे मध्ये वडा फुगतो ना तो फुगणार नाही। तर हे आपले असे वडे मी बनवून घेतले आणि आता आपलं तेल पण तापले। तर चला आपण हे वडे तेलात तळून घेऊया। तर मी एक सोडून घेते वडा तेलात। तेल आपल्याला हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे। तर हे असे लाल झाले आपले वडे, दुसरी बाजू मी तळून घेते। वडे तळायला थोडा वेळ लागतो, पण जास्त असे लाल जर झाले ना तर खायला खूप छान टेस्ट येते। म्हणून आपल्याला असे गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत तळून घ्यायचे। तर हे आपले वडे आता गोल्डन ब्राऊन झालेत, मी आता काढून घेते। तरी तुम्हाला दिसत असेल तेल अजिबात हे वडे जे आहेत ते तेल अजिबात पीत नाहीत। तर मी हे जे सगळे वडे आहेत ते काढून घेते। तर आपली आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा वडा आणि चटणीची रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।